नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आता जय चाललाय आणि जयला सोडायला मी चालले. मिस्टर गेलेत, त्यांना पनवेलला भाडं होतं तर तिकडे गेलेत आणि चला जाऊ. देवपूजा ही झाली. आज सोमवार आहे, आज काही गेलो नाही सोमेश्वरवाडीला. आणि इकडं जुई झोपले. जुई ए जुई ती काही लवकर उठत नाही, ती झोपलेलीच आहे. चला आता जाते मी, जयला सोडून येते. आणि इकडं उजेड असल्यामुळं व्यवस्थित दिसत नाही. नंतर आम्ही अर्ध्या रस्त्यात गेलो. अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर गाडीच बंद पडली. नंतर आम्ही मोबाईलवरती सर्च केलं इथं कुठं गॅरेज आहे का. तर एका गॅरेजमध्ये आलो तर गाडीमधलं ऑइल संपलं होतं आणि गाडीचं इंजन लॉक झालं होतं. तर ते म्हणले गाडीचं इंजन लॉक झाले, 7-8 हजार रुपये खर्च येईल. त्यामुळं मग परत आता एवढं लगेच तर पैसे ही आणि वेळ पण लागेल. त्यामुळं आम्ही दुसरं गॅरेज आहे का बघितलं आणि तिकडं नेलं. तर त्यांनी सांगितलं, त्यांना म्हटलं की सध्या चालू होण्यासारखी काय होत असेल तर बघा. आणि त्यांनी मग ऑइल टाकून इंजन चालू करून दिलं सध्यापुरतं. आणि मग नंतर आम्ही गेलो. नंतर जयला सोडून आले मी. दिवस अख्खा गेला मला जयला सोडण्यात आणि गाडी नीट करण्यात ह्याच्यातच. आणि संध्याकाळी मला 6:30 वाजले यायला घरी. आल्यावरती पण माझं डोकं खूप दुखत होतं. तर मला सांगितलं एक डोक्याची गोळी घेऊन ये आणि गोळी खाल्ली. थोडा वेळ पडले आणि नंतर उठल्यानंतर अभिषेक घालून पूजा ही करून घेतली. नंतर मिस्टरांचा फोन आला, आपण जाऊ सोमेश्वरवाडीला मंदिरामध्ये. तर आता इथं सगळं घेतलं आहे तिथं पूजा करण्यासाठी. आणि आम्ही आता चाललो होतो आणि मिस्टर बघत होते गाडीला काय झालं आहे, कशी आहे, तर कशी नीट केली आहे ते. तर थोडासा आवाज येत होता, इंजन खराब झालं आहे त्यामुळं गाडीचा आवाज येत होता. नंतर आम्ही पोचलो सोमेश्वरवाडीमध्ये. तर हा मागच्या साईडला एक दरवाजा आहे सोमेश्वरवाडीच्या मंदिराची तिथं. तर ती गाडी इथंच लावली होती मागच्या साईडला. मिस्टर म्हणले चल आपण इथूनच जाऊ मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. तर आलो होतो. संध्याकाळ होती, गर्दी पण खूप होती, रांगा लागल्या होत्या दर्शन घेण्यासाठी. आणि नंतर मंदिरात गेलो आणि मंदिरामध्ये महादेवाची पूजा ही केली. बेल वाहिलं, नंतर फूल ही वाहिलं आणि पाण्याचा अभिषेक घातला. दुधाचा अभिषेक काय घालू देत नव्हते लोक. दुधाच्या पिशव्या आणायच्या आणि दूध अभिषेक घातल्यानंतर दुधाच्या पिशव्या त्याच्यावरतीच महादेवाच्या पिंडीवरती फेकून देत होते. त्यामुळे ह्यावेळेस लोकांना म्हणजे दुधाचा अभिषेक कोणी घालूच दिलाच नव्हता तिथं. नंतर आम्ही बाहेर पण इकडं दर्शन घेतलं. इकडं आहे महादेवाची पालखी, तर इथं पण दर्शन घेतलं. आणि संध्याकाळचं वातावरण पण खूप छान वाटत होतं, एकदम निवांत शांत वाटत होतं. तरी पण खूप लोक दर्शनाला येत होती. चला इथं दर्शन ही करून झालं होतं माझं. सगळ्याचं देवाला दर्शन ही केलं आणि खूप छान इथं वाटत होतं. एकदम शांत वातावरण होतं आणि महादेवाची गाणी लावलेली होती, ओम नमः शिवाय असं खूप छान गाणी होती. त्यामुळं तर खूप प्रसन्न वाटत होतं. आणि इथं आल्यानंतर एक मनाला शांती मिळते. तर चला आता आमचं दर्शनही झालं होतं आणि आता मी सगळीकडचं दर्शनही घेतलं. भैरवनाथाचं, मारुतीचं, नंतर गणपतीचं आणि सगळीकडचा परिसर पण तुम्हाला फिरून दाखवला. आणि इथं मिस्टरांचं दर्शन घ्यायचं राहिलं होतं तर त्यांनी दर्शन घेतलं. आणि आता आम्ही चाललो आहे घरी. चला, जायच्या आधी कुकर लावून गेले होते, डाळ भात शिजू घातला होता आणि येईपर्यंत कुकर पण थंड झाला. आणि इकडं माझी आता भाजी बनवायची चालू आहे. तर
मुळ्याची भाजी बनवते. त्यासाठी कांदा चिरून घेतला, तेलामध्ये कांदा भाजून घेतला आणि त्याच्यामध्येच टमाटाही पण भाजून घेतला छान असा. आणि नंतर इकडं मी सगळं साहित्य काढले. मुगाची डाळ, नंतर हे वाटण आहे, हिरवं वाटण, लसूण मिरची कोथिंबीर असं वाटण आहे, ते घालून मी बनवून होते. आणि इकडं मुळा पण किसलेला होता. किसलेल्या मुळ्याची भाजी खूप छान लागते आणि आवडते पण मिस्टरांना पण. तर इथं आता परतायचं चालू होतं कांदा आणि टमाटा. त्याच्यामध्येच आता हिरवं वाटण हे घालून घेतलं आणि छान असं परतून घेणार. हिरवी मिरची घातलेली मुळ्याची भाजी खूप छान लागते. आणि त्याच्यामध्ये तुरीची डाळ मी घालते आणि तुरीच्या डाळीनं पण छान लागते. तर तुरीची डाळ मी भिजू घातली होती. चुकून मी मुगाची डाळ म्हटले, पण तुरीची डाळ भिजू घातली होती. आणि भिजू घातल्यानंतर आता हा मसाला पण सगळा भाजला होता. ते तुरीची डाळ घातली आणि नंतर अजून परतून घेतलं. त्याच्यामध्ये आता किसलेला मुळा घालून घ्यायचा. तर मुळा थोडासा उग्र वास असतो मुळ्याचा, तर त्याचं पाणी पण मी पिळून काढलं होतं आणि ते पिळून काढून त्याच्यामध्ये घालून आता सगळी भाजी मिक्स करून घेते. नंतर चवीपुरतं थोडंसं मीठ घालून घेतलं आणि नंतर पुन्हा परतून घेतलं. सगळं हे मिक्स झालंय. आता ह्याच्यावरती ताट झाकून छान अशी वाफ काढून घेणार. वरणला पण फोडणी द्यायची होती, तर वरणाला पण फोडणी ही देऊन घेतली आणि तयार झाले आपलं वरण. इथं मी आता चपात्या बनवत होती. भात भाजी नंतर वरण झालं होतं आणि चपात्या राहिल्या होत्या, तर चपात्या बनवत होती. आणि यश म्हणत होता मी सगळ्यांना भस्म लावतो, आणि त्यांनी जुईला आणि तन्मयला सगळ्यांनाच भस्म लावला. आणि इकडं भाजी पण वापरून झाली होती, शिजली होती भाजी. नंतर चपात्या ही पण बनवून झाल्या आणि देवाचं ताट तयार करून घेतलं देवाला नैवेद्य दाखवण्याचं. वरण भात मुळ्याची भाजी खीर चपाती असा देवाला दाखवण्यासाठी नैवेद्य होता. आणि शेवयाची खीर किरणनी बनवली होती. आज सोमवार म्हटल्यावरती मला साडी नेसायची होती, पण सकाळी जयला सोडायला जाताना ड्रेस घातला गडबडीत. ते आल्यावर पण नंतर मला साडी नेसायला वेळ मिळाला नाही. देवाला नैवेद्यही दाखवून घेतला आणि असा आहे आपली पूजा ही. तर सुंदर अशी आज पूजा मांडली होती. नंतर देवांना आज बेल वाहिले होते, सर्व देवांना फूल. आणि फूल वाहिल्यानंतर देव खूप सुंदर दिसतात. येतानीच मी फुलं आणली होती. नंतर आम्ही आरती केली. तुम्ही हो तुम्हेव सर्व मम देव देव कायेन वाचा मनसेंद्रिये बुद्धात्मना वा प्रकृती सभा करोमि यज्ञं सकल्परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. गणपती बाप्पा मोरया, जय भोलेनाथ. आरती झाली आणि याचं चालू होतं मी आरती सगळ्याला देतो. मी म्हणतो ते तिथं ठेव, म्हणजे सगळीजण येऊन आरती पण घेतील आणि पाया पण पडतील. तर नंतर त्यांनी ताट ठेवलं तिथं, सगळ्यांनी येऊन देवाचा नमस्कार केला, आरती घेतली. आणि असा होता आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला सांगा कमेंट करून. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.